18 तारखेला जे काय वक्तव्य पक्षाच्या कार्यकर्त्यावर किंवा पदाधिकाऱ्यावरती स्वतः उमेदवारांनी जे वक्तव्य केलेले आहे त्याच्यामुळं वैयक्तिक घराण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं माझ्या विरोधात सुद्धा त्यांनी वक्तव्य केले असल्यामुळं आबरू नुकसानीचा दावा मी त्या ठिकाणी टाकणार आहे आणि त्याचा परिणाम हे जर वक्तव्य केलं नसतं तरी ही सीट पडली नसती असं सर्व कार्यकर्त्याचं म्हणणं आहे. यासोबत अशाही चर्चा जिल्हाभरामध्ये रंगत आहे. पुन्हा एकदा देशमुख विरुद्ध निलंगेकर हा जो सुप्त वाद होता तो या माध्यमातून बाहेर येतोय का? नाही, अनेक उदाहरणं मी यापूर्वी दिले प्रेसमध्ये की ज्यावेळेस स्वर्गीय विलासराव देशमुख हयात होते, मुख्यमंत्री होते, साहेब सुद्धा आमदार होते, परंतु त्यांचं निलंगेकर साहेबांचा कुठलाही शब्द त्यांनी त्या काळामध्ये डावललं नाही. मी त्याचा साक्षीदार आहे. काँग्रेस उमेदवारावर नुकसानीचा दावा करतो म्हणजे काय वाटतं? नाही, हे काँग्रेस म्हणून काँग्रेसचं नाही. ज्यावेळेस उमेदवार काँग्रेसच्या स्वतःच्या पक्षावरच्या पदाधिकाऱ्यावरती असं वक्तव्य करतो म्हणजे तो वैयक्तिक चाललाय तो. पण मी वैयक्तिक हा पक्ष म्हणून नाही, वैयक्तिक मानहानीचा दावा करतो.